नमस्कार मंडळी, मी राजेंद्र चव्हाण गेल्या 12 वर्षांपासून शिक्षक, सूत्रसंचालक आणि व्याख्याता म्हणून काम करतोय। मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मंडळी, मार्च महिना सुरू झालाय, उन्हाळा वाढतोय। आपण सर्वांनीच आपली स्वतःची काळजी घ्यायला हवी आहे। कोणत्याही गोष्टीला तोंड देण्यासाठी कशाची आवश्यकता असते सांगा बरं? बरोबर ओळखलं तुम्ही। कोणत्याही गोष्टीला सामोरं जाण्यासाठी धैर्य महत्त्वाचं असतं, सहनशक्ती महत्त्वाची असते आणि त्याच विषयावर आज आपण चर्चा करतोय। धीरापोटी फळे रसाळ गोमटी। जिम कोरियर नावाचे अत्यंत यशस्वी टेनिसच्या क्षेत्रात अनेक कीर्तिमान स्थापन केलेले टेनिसपटू जे आहेत ते असं म्हणतात, इफ इट्स इझी इट कॅन बी डन राईट नाउ, इफ इट्स डिफिकल्ट इट विल टेक सम मोर टाइम, गुड थिंग्स आर डिफिकल्ट दे टेक टाइम। त्यांचं म्हणणं असं आहे की कोणतीही सोपी गोष्ट करण्यासाठी वेळ लागत नाही, ती लवकर होते। पण एखादं चांगलं काम करायचं आहे, कठीण काम करायचं आहे, तर त्यासाठी वेळ लागतो, प्रतीक्षा करावी लागते आणि सर्वात महत्त्वाचं धैर्यानं त्या गोष्टीला सामोरं जावं लागतं। अर्थातच आपल्या अंगामध्ये सहनशक्ती असली पाहिजे। आता हेच बघा, असं म्हणतात की रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे। रोम हे अप्रतिम आणि सुंदर असं शहर आहे। ते शहर जर आपण पाहिलं तर आपल्या डोळ्यांचं पारणं फिटतं, डोळे सुखावतात। असं हे शहर एका दिवसात उभं राहिलेलं नाही। आपल्याकडे म्हणी किती सुंदर आहेत बघा, पी हळद आणि हो पिवळी, तूप खाल्ल्या खाल्ल्या रूप येत नाही। या म्हणींचा अर्थ काय आहे हो? या म्हणींचा अर्थ एकच आहे, प्रत्येक गोष्टीची प्रक्रिया असते, सुरुवात असते, मध्य असतो, शेवट असतो आणि म्हणून प्रत्येक गोष्ट झटपट झाली पाहिजे, आत्ताच झाली पाहिजे, लगेच झाली पाहिजे असं होऊ शकत नाही। एकदा भगवान बुद्ध आणि त्यांचे काही अनुयायी प्रवासाला निघालेले असतात। भगवान बुद्ध त्यांना सांगतात की आपण प्रवास करत असताना पाण्याची सोय आपल्याला महत्त्वाची आहे। ते खेड्यापाड्यातून, जंगलांमधून प्रवास करत असतात आणि अनुयायांना त्यांनी सांगितलेलं असतं की पाण्याची काहीतरी व्यवस्था करा। तेव्हा काही अनुयायी रस्त्याच्या कडेने खड्डे खोदतात। एक खड्डा खोदतात, तिथं काही पाणी लागत नाही, दुसरा खणतात, तिथं पाणी लागत नाही। असं करत करत ते अनेक खड्डे खोदत राहतात, पण पाणी काही लागत नाही। मग भगवान बुद्ध ते बघतात आणि म्हणतात की हे काय केलेलं आहे तुम्ही? असं वरवर काम करून 10 फुटावर 15 फुटावर असं कधी पाणी लागतं का? तर त्यासाठी पाण्याची पातळी जमिनीमध्ये खोलवर असते आणि म्हणून खोल खड्डा खणला तर पाणी लागू शकतं। म्हणजे ते अनुयायी जे होते त्यांच्यामध्ये सहनशक्तीही नव्हती आणि चिकाटी सुद्धा नव्हती। त्यामुळे जमिनीमध्ये खोलवर पाणी असतं आणि खोल खोदल्याशिवाय ते पाणी आपल्याला मिळू शकत नाही याची जाणीव त्यांना नव्हती आणि म्हणून ते एक ना धड भारावर चिंध्या असे अनेक कामं करत राहिले, पण एक काम त्यांनी व्यवस्थित केलं नाही। कारण काय आहे? त्यांच्यामध्ये सहनशक्ती नव्हती। चीनमध्ये एक बांबूची जात आहे, त्या बांबूचं बी जर तुम्ही जमिनीत टाकलं तर त्याचं रोप लगेच जमिनीतून तुम्हाला जमिनीवर दिसणार नाही। म्हणजे तुम्ही रोज त्याला पाणी घाला, खत घाला, त्याची काळजी घ्या। तब्बल 4 वर्षापर्यंत ते रोप जमिनीवर दिसत नाही आणि झाड तर दिसतच नाही।
परंतु त्यानंतर 6 आठवड्यामध्ये ते बांबूचं झाड 90 फीट उंच वाढतं. म्हणजे त्या काळामध्ये ते झाड काय करत होतं तर पूर्वतयारी करत असतं, पूर्वतयारी करत होतं. कारण एवढं उंच झाड, मग त्याची मुळं जमिनीत खोलवर जाणं आवश्यक आहे, कारण जमिनीतून त्याला सगळ्या आवश्यक गोष्टी मिळत असतात. तसं एखादी गोष्ट करत असताना आपल्याला यश दिसत नाही, काही हाती लागलं नाही असं वाटतं, आणि म्हणून अशा वेळी आपण संयम सोडतो आणि थांबतो. पण आपण थांबता कामा नये. आपण काम करत राहायला हवं आहे. आणि सहनशक्ती जोपर्यंत आपण सोडत नाही तोपर्यंत आपण थांबता कामा नये. एखादा शास्त्रज्ञ बघा ना, हजारो प्रयोग करतो एखादा शोध लावण्यासाठी. थॉमस अल्वा एडिसन यांनी विजेचा बल्ब शोधण्यासाठी 10,000 प्रयोग केले असं म्हणतात. त्यांना थकवा आला नसेल, त्यांना थांबावंसं वाटलं नसेल, पण ते थांबले का? नाही. एखादा शेतकरी शेतात पेरणी करतो आणि दुसऱ्या दिवशी लगेच रास करायला तो जातो का? नाही. तर पेरल्यानंतर तो मशागत करतो, पाणी देतो, खुरपणी करतो, आणि मग काही महिन्यानंतर त्याच्या पदरात काहीतरी पडतं. तर या सगळ्या गोष्टींचा अर्थ एकच आहे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी, पुढे जाण्यासाठी सहनशक्ती अर्थात धैर्य, ज्याला आपण पेशन्स म्हणतो, ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून आपण सहनशील बनायला हवं आहे, धैर्यवान बनायला हवं आहे. तरच आपण या स्पर्धेच्या जगामध्ये टिकून राहू शकतो. संत कबीरांनी खूप सुंदर या बाबतीत म्हटलेलं आहे. धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय, धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय, माली सिंचे सौ घडा ऋतु आये फल होय. माली सिंचे सौ घडा ऋतु आये फल होय. तर हाच संदेश आपण आचरणात आणूया आणि नक्कीच आपण आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो याची मला खात्री वाटते. त्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.